गँगस्टर संदीप गडोली याची गर्लफ्रेंड असणाऱ्या मॉडेल दिव्या पहुजा हिची नुकतीच गुरुग्राम येथे हत्या झाली। मात्र अद्याप दिव्याचा मृतदेह सापडलेला नाही। आरोपींनी दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली याचा शोध पोलीस घेत आहेत। याबाबत गुरुग्राम पोलिसांनी गुरुवारी दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी सांगितले की आरोपींनी दिव्या पहुजाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली कार जप्त केली आहे। गुरुग्राम येथील एका हॉटेलमध्ये रूममध्ये दिव्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। मात्र अद्याप तिचा मृतदेह सापडला नसून त्याचा शोध आम्ही घेत आहोत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड दिव्या वय वर्ष 27 हिला मंगळवारी दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी 5 जणांनी हॉटेलच्या रूममध्ये नेलं। तिथे दिव्याच्या डोक्यात बंदुकीने गोळ्या झाडण्यात आल्या। दिव्या हॉटेल मालकाला अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करून पैसे उकळत होती, त्यामुळे तिचा आरोपींनी खून केला। त्यानंतर आरोपींनी दिव्याच्या मृतदेहाची अज्ञात ठिकाणी विल्हेवाट लावली। हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हॉटेल मालक अभिजित सिंग वय वर्ष 56 याच्यासह संशयित आरोपी हे दिव्याचा मृतदेह पांढऱ्या चादरीत गुंडाळून तो हॉटेल सिटी पॉइंटच्या लॉबीपासून एका निळ्या BMW कारमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिव्याचा मृतदेह आरोपी कारच्या डिक्कीत ठेवून हॉटेलमधून कार घेऊन पळून जाताना दिसतात। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की आरोपी अभिजितने हॉटेलपासून सुमारे 1 किलोमीटर अंतर गेल्यानंतर दिव्याचा मृतदेह ज्या कारमध्ये ठेवला होता ती कार बलराज गिल उर्फ हेमराज वय वर्ष 28 याला सुपूर्त केली होती। संबंधित BMW कार पंजाबमधील पटियाला येथील बस स्टँडवर सापडली आहे। मात्र त्यामध्ये दिव्याचा मृतदेह नव्हता। या प्रकरणी आतापर्यंत आरोपी अभिजित सिंग, हेमराज आणि ओम प्रकाश वय वर्ष 23 यांना अटक करण्यात आली आहे। इतर 2 आरोपी फरार असून यांचा शोध घेण्यात येतोय। असा आहे हा घटनाक्रम। 1 जानेवारी 2024 रोजी दिव्या पहुजा अभिजित सिंग बरोबर फिरायला गेली होती आणि त्यानंतर 2 जानेवारीला अभिजित आणि अन्य एका व्यक्तीसोबत ती पहाटे 4:15 गुरुग्राम मध्ये सिटी पॉइंट हॉटेलमध्ये पोहोचली। 2 जानेवारीच्या रात्री अभिजित सिंगने त्याच्या इतर साथीदारांबरोबर दिव्याची हत्या केली व त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर 2 साथीदारांना 10 लाख रुपये दिले। अभिजितचे दोन्ही साथीदार मृतदेह घेऊन पळून गेले होते। मात्र पोलिसांनी अभिजितसह अन्य दोघांना अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। गुरुग्राम गँगस्टर संदीप गडोलीच्या एन्काउंटरमध्ये दिव्या पहुजाचं नाव पहिल्यांदा समोर आलं होतं।